नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून सीपी राधाकृष्णन यांना राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडपमध्ये पद आणि गोपनीयतेची आज शुक्रवारी शपथ दिली. या शपथविधी कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी उपराष्ट्रपती जयदीप धनखड, अनेक केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे तसेच विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राजकीय नेते, उच्चपदस्थ अधिकारी आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उपराष्ट्रपती म्हणून निवडून आलेले सीपी राधाकृष्णन हे सध्या राज्यसभेचे पदसिद्ध सभापती आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमण्णा यांच्या हस्ते येत्या सोमवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता बेळगाव शहरातील चौथा रेल्वे फाटक येथील भुयारी मार्ग प्रकल्पाची पायाभरणी करण्यात येणार आहे. या दौऱ्यानंतर मंत्री सोमण्णा खानापूर येथे रेल्वे फाटक क्रमांक 360 येथे प्रस्तावित उड्डाणपुलाच्या पायाभरणी सोहळ्यास उपस्थित राहणार असून त्यासोबतच ते स्थानक परिसरातील प्रवासी सुविधांची पाहणी देखील करणार आहेत. मंत्री सोमण्णा हे सोमवारी सकाळी हुबळीहून विशेष रेल्वेने बेळगावकडे पाहणी दौऱ्यासाठी येणार आहेत. दुपारी 1 वाजता बेळगाव स्थानकात आगमन झाल्यानंतर त्यांच्याकडून चौथा फाटक परिसरातील उड्डाणपुलाच्या कामाची पायाभरणी होणार आहे. त्यानंतर ते थेट खानापूरकडे रवाना होत LC 360 उड्डाणपुलाच्या कामाचा शुभारंभ करतील. बेळगाव शहरातील ऐतिहासिक वास्तूंच्या संरक्षणासाठी आयोजित बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा पार पडली. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी अधिकाऱ्यांना सूचित केले की ऐतिहासिक वस्तूंची संपूर्ण यादी तयार करून त्यांचे सविस्तर अहवाल सादर करणे गरजेचे आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ऐतिहासिक वास्तू संरक्षण समितीच्या बैठकीत अध्यक्षस्थानी बोलताना मोहम्मद रोशन यांनी नमूद केले की बेळगाव शहराला समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आणि येथे अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. या वास्तूंचे योग्यरित्या संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी याबाबत पुढे सांगितले की अनेक महत्वाच्या महापुरुषांनी या शहराला भेट दिली असून त्यांच्या भेटीचे वास्तूंपासून नोंदी उपलब्ध आहेत. अशा ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण करणे आणि ते भविष्यातील पिढीपर्यंत पोहोचवणे हे देखील आवश्यक आहे, ज्यामुळे त्यांच्या योगदानाची माहिती जपता येईल. श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी येणाऱ्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी या सामन्यावर टीका करत स्पष्टपणे म्हटले की पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणे म्हणजे देशाशी गद्दारी करणं आहे. ते पुढे म्हणाले की पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली होती. सिंधू नदीचे पाणी रोखणे, व्यापार आणि वाहतूक संबंध तोडणे, सांस्कृतिक देवाणघेवाण थांबवणे आणि पाकिस्तानी राजदूताला परत पाठवणे हे सर्व निर्णय राष्ट्रहितासाठी होते. मग आता क्रिकेट सामना खेळण्याचा काय अर्थ? मुतालिक यांनी BCCI आणि केंद्र सरकारवरही थेट आरोप करत म्हटले की हा सामना होणं म्हणजे 140 कोटी भारतीयांचा आणि विशेषतः पहलगाममधील शहीदांच्या कुटुंबियांचा अपमान आहे. एकीकडे ऑपरेशन सिंदूर राबवलं जातं, संबंध तोडले जातात आणि दुसरीकडे खेळाच्या नावाखाली पुन्हा संबंध सुरू होतात. हे सरकारच्या राष्ट्रभक्तीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करतं असंही ते म्हणाले. मुतालिक यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना तात्काळ रद्द करण्याची मागणी केली असून जनतेनेही याविरोधात आवाज उठवावा असे आवाहन केले आहे. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्याने उभारण्यात येत असलेल्या इमारतीच्या कामाची जिल्ह्याचे प्रभारी मंत्री सतीश जारकिहोळी यांनी आज शुक्रवारी दिनांक 12 सप्टेंबर रोजी सकाळच्या सत्रात पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी मंत्री जारकिहोळी यांना इमारतीतील अत्याधुनिक व्हिडिओ कॉन्फरन्स सभागृहाबाबत सविस्तर माहिती दिली. हे व्हिडिओ कॉन्फरन्स हॉल आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून प्रशासनाच्या दैनंदिन कामकाजासाठी ते अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत बांधकामाच्या अंतिम टप्प्यात असून कामे जलद गतीने सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. इमारतीत विविध सुविधा समाविष्ट करण्यात आल्या असून ती लवकरच प्रशासनाच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. या पाहणी दौऱ्यामध्ये संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बेळगाव शहरातील गणेशोत्सव यावर्षी शांततेत आणि सुरळीत पार पडल्याबद्दल पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचा नगरसेवक रवी साळुंखे यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात सत्कार केला. गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये पोलीस दलाने उत्कृष्ट नियोजन आणि चोख बंदोबस्त ठेवून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखली, ज्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. या यशस्वी कामगिरीसाठी नगरसेवक साळुंखे यांनी आयुक्त बोरसे आणि त्यांच्या संपूर्ण पोलीस दलाचे मनापासून कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी देखील या कृतज्ञतेबद्दल आभार व्यक्त करत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच सुव्यवस्था राखण्यासाठी भविष्यातही पोलीस दल सतत तत्पर राहणार असल्याचे सांगितले. बेळगाव शहरातील गणेशोत्सव शांततेत आणि सुरळीत पार पडल्याबद्दल आज शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी पोलीस आयुक्त कार्यालयात पोलीस विभागाचा सत्कार करण्यात आला. आजी व माजी नगरसेवकांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात पोलिसांचे विशेष कौतुक करण्यात आले. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीसीपी भरमणी व त्यांच्या संपूर्ण पोलीस दलाने उत्कृष्ट नियोजन, चोख बंदोबस्त आणि कायदा सुव्यवस्थेची काटेकोर अंमलबजावणी केली. त्यामुळे संपूर्ण शहरात उत्सव शांततेत पार पडला. या कामगिरीबद्दल नगरसेवक रवी साळुंखे यांनी पोलीस दलाचे विशेष कौतुक करत त्यांचे आभार मानले. याप्रसंगी माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, विजय भोसले, राजू सावंत, अनंत बिरजे, शुभम जाधव, अप्पाजी बस्तवाडकर, प्रशांत मुदकेकर यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक जयंत जाधव यांनी बेळगाव महापालिकेकडे स्वतःच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेबाबत चुकीची व अपूर्ण माहिती सादर केल्याच्या आरोपांवरून प्रादेशिक आयुक्तांनी दोघांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या प्रकरणी राजकुमार टोपण्णावर यांनी तक्रार दाखल केली होती. त्याच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे. संबंधित दोघांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी अतिरिक्त 15 दिवसांची मुदत मागितली होती, मात्र ती विनंती नाकारण्यात आली आहे. प्रादेशिक आयुक्त कार्यालयाने पवार आणि जाधव यांना 18 सप्टेंबर 2025 पर्यंत अंतिम मुदत दिली असून त्याआधी आपले स्पष्ट म्हणणे लेखी स्वरूपात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही देण्यात आलाय. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांची समिती नेते रमाकांत कोंडुस्कर यांनी भेट घेतली आणि सीमा भागातील लाभार्थ्यांसाठी निधी वितरण प्रणालीविषयी सविस्तर चर्चा केली. यावेळी नाईक यांनी माहिती दिली की ऑक्टोबरपासून निधी वितरणासाठी आणखी सुलभ प्रणाली लागू केली जाईल, ज्यामुळे लाभार्थ्यांना सुविधा अधिक सुलभ होतील. कोंडुस्कर यांनी सीमा भागातील विविध हॉस्पिटल्सना निधी वितरण यादीत समाविष्ट करण्याची मागणी केली. त्यावर नाईक यांनी लवकरच काही हॉस्पिटल्स पॅनलवर घेण्यासाठी प्रक्रिया सुरू होईल असे आश्वासन दिले. 2014 ते 2021 या कालावधीत बेळगाव महापालिकेतील प्रशासकीय कारभाराचे पुन्हा लेखापरीक्षण म्हणजेच रिऑडिट करण्याची शिफारस राज्य सरकारकडे करण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिकेच्या वित्त व लेखास्थायी समितीचे अध्यक्ष नंदू मिरजकर यांनी दिली. शुक्रवारी महापालिकेच्या सभागृहात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मिरजकर बोलत होते. ते म्हणाले, लेखापरीक्षणासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, परंतु अद्याप कोणतेही उत्तर प्राप्त झालेले नाही. मिरजकर यांनी यावेळी माहिती दिली की लेखापरीक्षणाच्या वेळी एकूण 23 कोटी रुपयांची संबंधित कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर या कालावधीतील खर्च व आर्थिक व्यवहारांची पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी शासनाकडे अधिकृत पत्र पाठवण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जोयडा तालुक्यातील शिंगरगाव ग्रामपंचायत हद्दीतील आमसेत गवळीवाडा येथे गुरुवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. धोंडू गंगाराम वरक वय 55 या व्यक्तीने आपली भावजय भाग्यश्री सोनू वरक वय 32 हिच्या डोक्यात फावड्याने वार करून तिचा खून केल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही वर्षांपासून घराच्या कुळाच्या हक्कावरून भावाभावात वाद सुरू होता. 2 वर्षांपूर्वी गावात बैठक घेऊन मध्यस्थीचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र समाधानकारक तोडगा निघाला नव्हता. दरम्यान गुरुवारी सकाळी रागाच्या भरात त्यांनी भावजईवर हल्ला केला. भाग्यश्री हिच्या डोक्यात फावड्याने वार केल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कारवारचे पोलीस अधीक्षक दीपण एम.एन.
दांडेलीसह डीवायएसपी शिवानंद मदरकट्टी, जोईडा सीपीआय चंद्रशेखर हरिहर, रामनगर पीएसआय महांतेश नायक व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रामनगर सरकारी दवाखान्यात पाठवला. दरम्यान आरोपी धोंडू बरग सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आहेत. 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची. सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना. 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. बेळगाव शहर पोलीस दलाने नुकतीच सोशल मीडियावर एक प्रभावी जनजागृती पोस्ट शेअर करत नागरिकांचं लक्ष अपघातातील सुरक्षिततेकडे वेधण्याचा यशस्वी प्रयत्न केलाय. या पोस्टमध्ये आयफोन 17 प्रोची किंमत 1,45,900 इतकी दाखवण्यात आली आहे. तर त्याचबरोबर फक्त 900 रुपये मध्ये मिळणाऱ्या हेल्मेटचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. ॲपलचा प्रसिद्ध लोगो दाखवत तुमचं आयुष्य आयफोनपेक्षा मौल्यवान आहे, कृपया त्याला जपा असा स्पष्ट आणि भावनिक संदेश पोलीस दलाने दिलाय. पोस्टचा उद्देश असा आहे की अनेक जण हजारो रुपये महागड्या मोबाईलवर खर्च करतात, मात्र स्वतःच्या जीवनाच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक असणारे हेल्मेट किंवा सीट बेल्ट वापरण्याकडे दुर्लक्ष करतात. पोलीस आयुक्तांनी स्पष्टपणे सांगितले की हेल्मेट आणि सीट बेल्ट सारखे सोपे उपाय मृत्यूची शक्यता लक्षणीयरित्या कमी करू शकतात. हीच खरी लाईफ सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट आहे. या पोस्टला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून सोशल मीडियावर ती मोठ्या प्रमाणात शेअर केली जातीये. क्लब रोड परिसरातील फुटपाथवर रोज सकाळी अनेक नागरिक मॉर्निंग वॉकसाठी ये जा करतात. मात्र सध्या या फुटपाथवर मोठा खड्डा पडल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी या समस्येकडे लक्ष वेधून घेत प्रशासनाकडे तात्काळ दुरुस्तीची मागणी केली आहे. खड्डा मोठा असून रात्रीच्या वेळी अथवा चालताना दुर्लक्ष झाल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. स्थानिक रहिवाशांनी सांगितले की हा खड्डा अनेक दिवसांपासून आहे, परंतु अद्याप कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. फुटपाथचा वापर नियमित करणारे नागरिक, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांना दररोज धोका सहन करावा लागतो. प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून संबंधित विभागाने खड्डा बुजवावा अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जाते. बेंगळूर येथील गोसाई मठामध्ये स्वामी श्री मंजुनाथ स्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठा समाजातील मान्यवरांची महत्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. कर्नाटक राज्यात सुरू होत असलेल्या जातीनिहाय जनगणनेच्या पार्श्वभूमीवर मराठा समाज बांधवांनी जनगणनेतील रकाना क्रमांक 16, 17 आणि 18 मध्ये अनुक्रमे मराठी, हिंदू आणि मराठा उपजात कुणबी असा उल्लेख करण्याचे आवाहन करण्यात आले. बैठकीला आमदार श्रीनिवास माने, विधान परिषद सदस्य डॉक्टर मारुतीराव मुळे, मंत्री संतोष लाड, माजी मंत्री PGR सिंधिया, कर्नाटक मराठा परिषद अध्यक्ष सुरेशराव साठे तसेच किरण जाधव यांच्यासह अनेक मराठा नेते उपस्थित होते. प्रसंगी समाजाच्या हितासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता मान्यवरांनी मांडली. अशोकनगर येथे बेळगाव महानगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आलेला आंतरराष्ट्रीय दर्जाचा 50 मीटर जलतरण तलाव लवकरच नागरिकांच्या सेवेसाठी खुला होणार आहे. बेळगाव शहर व जिल्ह्यातील जलतरणपटूंनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. हा जलतरण तलाव आधुनिक आणि उच्च दर्जाच्या सुविधांनी युक्त असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी प्रशिक्षण घेणाऱ्या जलतरणपटूंना विशेषतः उपयुक्त ठरणार आहे. तलावाच्या उभारणीमध्ये जलतरणासाठी आवश्यक सर्व सुरक्षा आणि सुविधा यांचा विचार करण्यात आला आहे. त्यामुळे खेळाडू, प्रशिक्षक आणि जलतरण प्रेमींमध्ये या तलावाबाबत उत्सुकता आणि समाधान व्यक्त करण्यात येत आहे. कर्नाटक शासनाच्या आदेशानुसार जिल्हा पंचायत आणि समाज कल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाचे औचित्य साधून चित्रकला व भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धा आज शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात पार पडली. या उपक्रमात सुमारे 30 विद्यार्थी व 40 हौशी चित्रकारांनी सहभाग घेतला होता. प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी अभिनव जैन यांनी नोडल अधिकारी म्हणून सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाचे नेतृत्व समाज कल्याण विभागाचे संयुक्त संचालक रमण गौडा कन्नोळी यांनी पार पडले. कार्यक्रमामध्ये बोलताना अधिकाऱ्यांनी सांगितले की लोकशाहीबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली असून विद्यार्थ्यांकडून व नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे त्यांनी सांगितले. संयुक्त संचालक मल्लिकार्जुन होसमणी यांनी निवडक स्पर्धकांना राज्य व राष्ट्रीय स्तरावर संधी देण्यात येईल असे सांगितले. याआधी तालुका स्तरावर स्पर्धा पार पडल्या असून सद्य स्पर्धा जिल्हा स्तरावर आयोजित करण्यात आली होती. यावेळी अनेक अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवाजीनगर बेंगळूर येथील मेट्रो स्थानकाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज मेट्रो स्टेशन असे करण्याची मागणी करत श्रीराम सेना हिंदुस्थानकडून येत्या 15 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे. श्रीराम सेनेच्या म्हणण्यानुसार कर्नाटक सरकार या स्थानकाचे नाव सेंट मेरी मेट्रो स्टेशन असे करण्याचा प्रयत्न करत असून हा निर्णय जनभावनांचा अपमान करणारा आहे असा आरोप त्यांनी केलाय. या नामकरणाला राज्यभरातून तीव्र विरोध होत असून स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देणे हे ऐतिहासिकदृष्ट्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक योग्य ठरेल असे सेनेचे म्हणणे आहे. या मागणीसाठी सर्व शिवप्रेमी व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी 15 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय बेळगाव येथे उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. या निवेदनाच्या माध्यमातून सरकारकडून चुकीचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली जाणार आहे. पट्टणकुडी तालुका चिकोडी येथील ग्रामपंचायत श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त विराट शर्यतीचे आयोजन शाहू शर्यत मैदान येथे शनिवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री महालक्ष्मी यात्रा कमिटीतर्फे कळवण्यात आली आहे. तत्पूर्वी गुरुवार दिनांक 18 रोजी रात्री श्रींची पालखी मिरवणूक, शुक्रवार दिनांक 19 रोजी श्रींचा महाप्रसाद तर शनिवार दिनांक 20 रोजी शर्यत मैदान येथे विराट शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जनरल बैलगाडी शर्यत अ गट प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय क्रमांक 75,000 रुपये, तृतीय क्रमांक 51,000 रुपये, चतुर्थ क्रमांक 25,000 रुपये व ढाल अशी बक्षिसे दिली जाणार आहेत असे श्री महालक्ष्मी यात्रा कमिटी व ग्रामस्थ यांच्यातर्फे कळवण्यात आले आहे. विश्व भारत सेवा समिती संचलित पंडित नेहरू हायस्कूल शहापूर बेळगाव येथील विद्यार्थ्यांनी कुस्ती क्षेत्रामध्ये उज्ज्वल यश संपादन करत शाळेचे नाव उंचावले आहे. नुकत्याच पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये शाळेतील 7 विद्यार्थ्यांनी मिळून 5 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य पदक मिळवले. विशेष म्हणजे सुवर्ण पदक विजेत्या 5 विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. सुवर्ण पदक विजेते प्रथम क्रमांक राजू दोडमणी 48 किलो वजनी गट, श्रीशाल करेनी 60 किलो वजन गट, कैलाश 65 किलो वजन गट, विनय मुतनाळ 71 किलो वजन गट, सुरेश लंगोटी 92 किलो वजन गट व रौप्य पदक विजेता द्वितीय क्रमांक मयुरेश भाकोजी 41 किलो वजन गट तसेच कांस्य पदक विजेता तृतीय क्रमांक पार्थ पाटील 55 किलो वजन गट. या विद्यार्थ्यांना विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष विजयराव नंदिहळ्ळी, मुख्याध्यापक मारुती मुगळी, क्रीडा शिक्षक निरंजन कर्लेकर, विनायक कंगराळकर आणि भरमण्णा कांबळे तसेच शाळेतील सर्व शिक्षक वर्ग व कर्मचारी वर्ग यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या विजयानंतर शाळेच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले असून जिल्हास्तरीय स्पर्धेतही त्यांनी यश मिळवावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. बेळगाव जिल्हा न्यायालयाच्या आवारात आज एका पार्क करण्यात आलेल्या दुचाकीत साप शिरल्याची घटना घडल्यानं परिसरात काही काळ खळबळ उडाली. अचानक दुचाकीखाली साप दिसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं तसेच काही वेळ गर्दीही झाली. ही बाब लक्षात येताच उपस्थितांनी तात्काळ सर्पमित्रांना पाचारण केले. त्यांनी सावधगिरीने साप सुरक्षितरित्या पकडून जंगलामध्ये सोडून दिले. या प्रसंगामध्ये कोणतीही दुर्घटना न घडल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. जिल्हा न्यायालय परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची ये-जा असते, त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांमध्ये प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने कुत्र्यांची समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक राज्यातील स्थानिक प्रशासनांना स्वतंत्र फीडिंग झोन तयार करावे असा आदेश बजावला आहे. या आदेशानुसार बेळगाव शहरातील मोकाट कुत्र्यांसाठी 6 फीडिंग झोन तयार केले जाणार आहेत. बेळगाव महापालिकेने त्यासाठी जागेचा शोध चालवला आहे. शहरामध्ये मालिकेचे 3 विभाग आहेत. या 3 विभागात प्रत्येकी 2 फीडिंग झोन तयार करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. फीडिंग झोन तयार करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
त्याची कार्यवाही करण्याचा आदेश नगर प्रशासनाने सर्व राज्यातील महापालिकांना दिला आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मनपा आयुक्त शुभा बी यांनी काल गुरुवारी महत्वाची बैठक घेतली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.